लक्ष्मण महाराज बघा, कोणीही सांगत असताना अनुभवाशिवाय बोलू नये. आणि म्हणून वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी हे अनुभवाशिवाय प्राप्त केलं नाही. त्यासाठी वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या संजीवन समाधीची पूजा अर्चना त्या ठिकाणी केली आहे. बघा, आपण रोज वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांबद्दल ऐकतच आहात. आपण त्या ठिकाणी ऐकत आहात, ऐकलेलं आहे. आणि आपण सर्वांनी वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांची समाधी देखील पाहिलेली आहे. जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींची समाधी देखील आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आणि म्हणून वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा या अनुषंगानं, भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा या अनुषंगानं ही भक्ती केली होती. बघा, भक्त कुळात जन्म झालाय. आपण म्हणतो की बाबा आम्ही संसारिक जीव आहोत. संसारिक जीवाला भगवंत प्राप्ती कधी व्हायची? बघा, संसारिक जीवालाही भगवंत प्राप्ती होते. आणि संसारिक जीवाला भगवंत प्राप्ती झालेली आहे. वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज भक्त कुळातलेच. भक्त कुळात जन्म झाला, घरात मन रमत नव्हतं आणि म्हणून संत भेट झाली पाहिजे, सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून घरदार सोडून दिलं. आणि घरदार सोडून देऊन देऊळकराच्या ग्रामामध्ये जाऊन त्या ठिकाणी दमाई स्वामीच्या मठामध्ये जाऊन वास्तव्य केलं. त्या ठिकाणी गुरु केलं. आणि गुरु केल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोज सद्गुरूला प्रश्न विचारायचे, प्रश्नाचे उत्तर प्राप्त व्हायचे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर विचारलं गेलं, बाबा तुम्ही कोण आहात, कुठून आलात? बघा, संत असतात किती सुंदर सांगतात. घरदार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, प्राप्त सगळ्या गोष्टी आहेत, पण भोगण्याची इच्छा नाही. याला साधक वृत्ती म्हणतात. आणि साधक वृत्ती निर्माण होणं ही महत्वाचे आहे. सांगितलं आहे की उदास असावे साधकाचे चित्त, उदास असावे